जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलं, त्याने आपली काळजी घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्या, आपल्या आजारामध्ये त्याने आपल्याला आरोग्य दिलं, आपल्या येण्या जाण्यामध्ये त्याने आपलं संरक्षण केलं. होय प्रेमळ देव बापा, प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. प्रभू तू थोर आहेस, जिवंत आहेस, तूच एक आहेस पवित्र देव बापा, आणखीन कोणी नाही माझ्या राजा. आणि म्हणून प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुला गौरवितो, तुला सन्मान देतो, तुला प्रशंसा देतो पवित्र देव बापा. आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. तुझ्या सर्व उपकारांसाठी तुझे आभार मानित आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. तुझ्या संरक्षणासाठी प्रभू, तुझ्या पुरवठ्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या आशीर्वादांसाठी प्रभू देव बापा, चांगुलपणासाठी पवित्र देव बापा, दिलेल्या आरोग्यासाठी पवित्र देव बापा आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो देव बापा. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकासाठी जी प्रत्येक गोष्ट केली तिचं स्मरण करीत प्रभू आम्ही तुला गौरव सन्मान आणि प्रशंसा देतो. प्रेमळ परमेश्वर देव बापा, त्याच वेळेस तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू की तू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांचे प्रभू, आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर. तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना ती मोकळीकता, ते पावित्र्य प्रभू, याची प्रचिती, याचा अनुभव आमच्या जीवनात तू दे, त्याचा गोडवा दे बापा, त्याचं सुख आमच्या जीवनात तू दे, तुझी उपस्थिती तू आमच्या जीवनात दे पवित्र देव बापा. परमेश्वर देव बापा, तुझ्या समक्षतेने आज एक वार पुन्हा तुझं भक्ती मंदिर भरून काढ आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या विशेष स्पर्शाच्या द्वारे पवित्र देव बापा तुझं मोठं गौरव तू करून घे. होय पवित्र देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. पवित्र देव बापा, पुन्हा आज आम्ही आठवण करत आहोत आमच्या प्रियजनांची जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत.
अशा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि परमेश्वर देव बापा, ही वेळ तुझ्या लेकरांसाठी आशीर्वादाची कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रेमळ परमेश्वर देव बापा, पुन्हा एकदाची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला सन्मान देऊया, त्याचा आभार मानूया. उपासना संगीतातून आपल्या सर्वांना येईल सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. 420 नंबर. सुंदर देऊळ. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय घ्यायचे, आता या देऊळा भय घ्यायचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास मने येथे अवघी मंडळी, दास मने येथे अवघी मंडळी, बधाया जमली देव बापा, बधाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. टिळक म्हणतात, माझं हृदय जे आहे हे परमेश्वरासाठी
देऊळ आहे. परमेश्वराला काय आवडतं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, जो महत्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणी जीवन आहे, ते म्हणजे तुमचं आणि माझं हृदय. आणि ज्यावेळेस आमचं हृदय हे प्रभू परमेश्वराला आम्ही समर्पित केलेलं आहे, ज्यावेळेस आमच्या हृदयाला परमेश्वराच्या हृदयाच्या गोष्टी कळू लागतात, जेव्हा परमेश्वराचं मन याकडं आमचं लक्ष लागलेलं आहे, हे हृदय परमेश्वराच्या वस्तीचं ठिकाण ते आहे प्रियांनो. आणि म्हणून टिळक असे म्हणतात, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैसे. भीती आहे का जीवनामध्ये? जर काही चिंता असेल, भीती असेल, काळजी असेल, तर समजून चला की कुठंतरी आमच्या हृदयामध्ये, कुठंतरी आमच्या जीवनामध्ये जागा रिकामी आहे आणि त्या रिकामी जागेवरती सैतानाला संधी मिळत आहे आणि म्हणून चिंता, काळजी आणि भीती जीवनामध्ये वाढत आहे. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैसे. आणखीन एक गीत गाऊया, प्रभूचं गौरव करूया. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. 314 नंबरचं गीत उपासना संगीतातून. प्रार्थना
पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज साक्षी आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना सलाम. स्तोत्रसंहिता 112 1 ते 10 परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे घर करतो आणि ज्याचे वर्ष त्याच्या आज्ञेमध्ये तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सात्विकांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धन संपदा त्याच्या घरी असते. त्याची नीतिमत्व सर्वकाळ राहते. सात्विक जणांना अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही ओतप्रोत असते. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या पदाचे समर्थन करेल. तो कधीही ढळणार नाही. धर्मकांचे स्मरण सर्वकाळ राहते. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूंची गती आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पायीपर्यंत तो डगमगणार नाही. आणि सढळ हाताने गरिबास दानधर्म केले आहे. त्याची धार्मिकता सर्वकाळ राहील. त्याची शिंग गौरवयुक्त होऊन उन्नत होते. ते पाहून दुजण खिन्न होते. तो दात उठे चावतील पण विरघळून जाते. दुजणांची इच्छा नष्ट होईल. स्तोत्रसंहिता 112 साक्षीने आपल्यासाठी वाचलेला आहे आणि या स्तोत्राचा जो विषय आहे परमेश्वराचे भय धरणाऱ्यांचे भरभराट. जे लोक आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय धरतात, ज्यांना परमेश्वराच्या वचनामध्ये नीतिमान म्हटलेलं आहे, धार्मिक म्हटलेलं आहे, अशा लोकांना या भूतलावरती, या पृथ्वीवरती जे परमेश्वराचं सहाय्य मिळतं आणि परमेश्वराचं सहाय्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे. दोन गोष्टी, पुष्कळ साऱ्या गोष्टी त्यामध्ये आहे, पण दोन गोष्टींचं एकदा पुन्हा स्मरण या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि ज्यामध्ये वचन 7 मध्ये तो असं म्हणतो की तो वाईट बातमीला भिणार नाही आणि त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन परमेश्वरावरती भाव ठेवून अढळ राहते. त्याचं मन स्थिर राहतं. जीवनामध्ये जर स्थिरता पाहिजे तर परमेश्वराचं भय हे फार महत्वाचं आहे. ती जी धार्मिकता आहे ती फार महत्वाची आहे. तुम्हाला मागच्या काही गोष्टी आठवत असतील. ज्यावेळेस आम्ही दाविदाच्या जीवनाचा अभ्यास करत आहोत, दाविदाच्या जीवनामध्ये असाच एक प्रसंग आम्हाला पाहायला भेटतो की जेव्हा त्याचेच लोक त्याच्यावरती चालून येतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. आठवतो तो प्रसंग? ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्या परीक्षेत देखील हा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. प्रियांनो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये खंबीरता, स्थिरता आम्हाला कुठून प्राप्त होते? परमेश्वरापासून. परमेश्वर आहे जो आम्हाला स्थिर ठेवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून नित्य दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराचं भय धरीत, परमेश्वराच्या आज्ञांकडे लक्ष देत तुम्ही आणि मी जर त्याच्या समवेत चालतो तर निश्चित परमेश्वराचे आशीर्वाद जे आहेत ते आमच्या जीवनामध्ये असतात. परमेश्वर देवबाप ही सर्व वचने आपल्यासाठी आशीर्वादाची. त्यावेळेस त्या प्रभू परमेश्वर देवबापाला गौरव सन्मान देऊया. आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. प्रभु यीशु के नाम में सभी को सलाम. आज का दिन प्रभु ने हमें दिखाया, इसलिए उसकी हम स्तुति प्रशंसा करते हैं. हम पहला गीत गाएंगे, आदि वंदन देवा तुला.
दूसरा गीत हम गाएंगे। सभी को आने वाला गीत ऐसा है, तारक नाम यीशु नाम। तारक
उसकी महिमा के लिए हम और एक गीत गाएंगे, इबादत करो।
जन अपने जगह पे खड़े हो जाएंगे। अपने आँखों को बंद करके उसके चरणों में जाएंगे। तो हम गीत गाएंगे सहारा मुझको चाहिए। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल
हुआ करे। धन्यवाद 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 प्यारे प्रभु, इस सुंदर से दिन के लिए तूने हमें जीवित की भूमि पे जीवित रखा, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं। हम प्रार्थना करते हैं जो हमने आपकी स्तुति महिमा की वो आपके स्वर्ग भंडार में ग्रहण कीजिए। हम प्रार्थना करते हैं इस वचन के लिए, इस वचन के द्वारा आप हमसे बात कीजिए और आपके दास को आपके दास के द्वारा हमसे बात कीजिए। हम प्रार्थना करते हैं उस वचन पर हम चल सके, इसमें हमारी सहायता मदद कीजिए। हम मांगते हैं इस कलीसिया के लिए, इस कलीसिया पे अपना आशीर्वाद बनाए रखिए, उनकी सहायता सामर्थ्य से उन्हें भरिए, उनके हर एक जरूरत को आप पूरा कीजिए। हम पे आपका अनुग्रह रखिए, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं। इस छोटी सी विनती को कबूल कर यीशु मसीह से मांगता हूँ, आमीन। प्रार्थना करूया। पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो, कारण तू थोर आहेस आणि आमची काळजी घेणार आहेस। प्रेमळ देव बापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत आणि तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तुझं सहाय्य आम्हाला पुरव। तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे, तुझ्या वचनाचं ते सामर्थ्य पवित्र देव बापा तू आम्हाला पुरव। तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्या सोबत बोल, आम्हाला नवीन कर आणि परमेश्वर देव बापा तुझं आणि केवळ तुझं गौरव तू करून घे। आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन आमेन। परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे आपण लक्ष लावत आहोत। शेवटपर्यंत येतोय का आवाज? आहे क्लिअर? कारण मला इथून असं वाटत आहे की शेवटपर्यंत आवाज जात नाहीये। ओके, दुसरे शमूएल यावरती आपण आहोत आणि शमूएलाचं हे जे दुसरं पुस्तक आहे त्याला आपण सुरुवात केलेली आहे। मागच्या रविवारी आपण किती अध्यायांपर्यंत पोहोचलो? किती अध्यायांपर्यंत पोहोचलो? आपण मागच्या रविवारी हे जे दुसरं शमूएलाचं हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाला 3 भागांमध्ये त्यांची विभागणी केली होती। पहिला जो विभाग आहे अध्याय 1 पासून तर अध्याय 9 पर्यंत, त्याच्यानंतर अध्याय 10 पासून तर 18 पर्यंत हा दुसरा विभाग, आणि मग शेवटचा विभाग दाविदाच्या राज्याची कारकीर्द जी आहे ही दुसरे शमूएलाच्या पुस्तकातून पाहत असताना या प्रकारे 3 भागांमध्ये आम्ही त्याची विभागणी केलेली आहे। पहिल्या विभागावरती आपण मागच्या रविवारी मनन केलं आणि काय पाहिलं आम्ही मागच्या रविवारी? काय विषय होता आमच्या समोर मागच्या रविवारचा? काय विषय होता मागच्या रविवारचा? दाविदाच्या जीवनामध्ये जी धार्मिकता आहे ती धार्मिकता दाखवणारे जे प्रसंग आहेत, ज्या सत्य घटना आहेत त्यावरती आपण मनन केलं होतं। बरोबर आहे का? नाहीतर मी वेगळीकडं आणि तुम्ही वेगळीकडं असं नका होऊ देऊ। दाविदाच्या जीवनामधून आम्ही त्याच्या जीवनामधली जी धार्मिकता आहे ती धार्मिकता दाखवणाऱ्या ज्या घटना आहेत त्यावरती आपण मनन केलं होतं। कोण सांगतं किती घटना पाहिल्या होत्या? 7 घटना आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या आणि या 7 घटनांच्या माध्यमातून 7 गोष्टी आम्हाला धार्मिकतेच्या संदर्भात शिकायला मिळाल्या, ज्यामध्ये आम्ही जर या 7ही गोष्टींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर ज्यामध्ये देवावर अवलंबून राहणे, अधम कुटील यांना तुच्छ लेखणे, देवाला सर्व गोष्टींसाठी श्रेय देणे, देवासाठी आवेशी असणे आणि निराश न होता देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करण्यास समर्पित असणे, आणि शेवटचं शब्द पाळणे, आपण दिलेला शब्द पाळणे। मागच्या रविवारी शेवटची जी घटना आपण पाहिली होती ती म्हणजे दावीद योनाथानासाठी त्याचा पुत्र मफीबोशेत याच्यावरती दया करतो। मी तुम्हाला सांगितलं की योनाथान जिवंत नव्हता,
योनाथान दाविदाला येऊन विचारणार नव्हता की तू माझ्याशी जे बोलला, आपल्या दोघांमध्ये जो करार झाला तो तू का पाळला नाही. योनाथान दाविदाला विचारणार नव्हता, परंतु दाविदाच्या जीवनामध्ये ही धार्मिकता आम्हाला पाहायला भेटते की योनाथान नसतानाही, तो मरण पावलेला असतानाही त्याच्या माघारे त्याचा पुत्र मफीबोशेत, की ज्याचा दाविदाला काही एक फायदा नाही. मफीबोशेत शरीराने धडधाकट होता का? तो तर पायाने काय होता? लंगडा होता, अधू होता, त्याला चालता येत नव्हतं. परंतु तरीही केवळ मात्र योनाथानाला दिलेल्या वचनाखातर दावीद शौलाचं जे काही आहे ते मफीबोशेत ह्याला देतो. आणि मफीबोशेत जो आहे हा नित्य राजाच्या पंक्तीस बसून जेवण त्या ठिकाणी करतो. सगळ्यात मोठा सन्मान राज्यामध्ये, सगळ्यात मोठा सन्मान कोणता असेल बरं? राज्यामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये सर्वात मोठा सन्मान काय असेल? राजाच्या पंक्तीस बसून जेवणे. तो सन्मान मफीबोशेताला त्याच्या जीवनामध्ये दावीद देतो. प्रियांनो, वचन सांगतं की धार्मिक कसा असतो? आपण दिलेला शब्द, आपण वाहिलेली शपथ त्याने स्वतःच अहित झालं तरी तो ती मोडत नाही. धार्मिकाची व्याख्या, धार्मिकाबद्दल आम्हाला दाविदाच्या जीवनातून ह्या प्रकारे शिकायला भेटतं. आणि मागच्या रविवारी या पहिल्या विभागामधून या सर्व गोष्टींवरती आपण मनन केलेलं आहे. आज दुसऱ्या विभागाकडे आपण जात आहोत. अध्याय 10 ते 18 आपण आपल्या समोर ठेवत आहोत. आणि या 10 ते 18 अध्यायांमध्ये आम्हाला जो 10वा अध्याय आहे त्यामध्ये दाविदाचे जे मोठमोठे विजय आहे, अमोनी आणि अमालिकी जे लोक आहेत त्यांच्यावरती दाविदाने मिळवलेले विजय आम्हाला पाहायला भेटतात. हा जो दुसरा विभाग आहे याला दाविदाच्या राज्याच्या कारकिर्दीचा मधला विभाग आम्ही त्याला म्हणू शकतो. मधला प्रारंभ काय आहे? सुरुवात आम्ही पाहिली की पलिष्ठांमधून यहुदा राज्यात आला, यहुदावरती राज्य करू लागला, त्याच्यानंतर सर्व इस्रायलावरती राज्य करू लागला. त्याच्या जीवनामधल्या प्रारंभीच्या घटना आम्ही पाहिल्या. आता मधल्या भागामध्ये तो आहे, त्याच्या राज्याच्या कारकिर्दीच्या मधल्या भागामध्ये तो आहे. आणि या मधल्या भागावरती आज आपण मनन करणार आहोत. आणि या मधल्या भागाला प्रियांनो आम्हाला नाव देता येईल. काय नाव देता येईल माहितीये? दाविदाचे पातक व दैवी न्याय. या मधल्या विभागामध्ये दाविदाचं पातक, दाविदाने केलेलं पाप आणि त्यामुळं त्याच्यावर आलेला दैवी न्याय आम्हाला या मधल्या भागामध्ये पाहायला भेटतो. हा जो मधला विभाग आहे दाविदाच्या कारकिर्दीचा, हा जो मधला विभाग आहे प्रियांनो, या विभागाला आपण दाविदाचं पातक आणि दैवी न्याय या नावाखाली, या मथळ्याखाली, या टायटल खाली आपण पाहत आहोत. संघर्षाचा विभाग तुम्हाला हा दिसून येईल. संघर्षाचा विभाग. दावीद या विभागामध्ये संघर्ष करताना तुम्हाला दिसून येईल. आध्यात्मिक संघर्ष या विभागात तुम्हाला दिसून येईल. भावनिक संघर्ष तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. शारीरिक संघर्ष, फिजिकल, तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. आणि त्याच वेळेस मानसिक संघर्ष देखील तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. आध्यात्मिक संघर्ष, दाविदाने केलेलं पाप, दाविदाचं पाप आध्यात्मिक संघर्ष त्याच्या जीवनामधला दाखवतं. त्याचा भावनिक संघर्ष, त्याचा मुलगा मरण पावतो. मनुष्याच्या जीवनामधलं दुःख मोठं आहे ना. आमची प्रिय व्यक्ती ज्यावेळेस आमच्या पहिले निघून जाते, आम्हाला फार वेदना होतात, आम्हाला फार दुःख वाटतं. परंतु आम्ही देवाचे आभार मानूया की जो प्रत्येक जण येशूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, त्याला सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने
प्राप्त झालेलं आहे. दाविदाच्या जीवनामध्ये भावनिक संघर्ष आम्ही पाहतो की त्याचा पुत्र त्या ठिकाणी मरण पावतो. शारीरिक संघर्ष, अबशालोमाने केलेलं बंड, ज्यामुळं दाविदाला त्याचं राज्य सोडून पळून जावं लागलेलं आहे. आपला राजवाड्यामधलं सुख सोडून तो पळालेल्या अवस्थेमध्ये आहे, लपत आहे, घाबरलेला आहे. आणि मानसिक संघर्ष जेव्हा पुन्हा राजवाड्याकडे येतोय, त्या ठिकाणी पुन्हा आपल्या राज्याला कशी स्थिरता आणावी, कसं पुन्हा जे सर्व शत्रू त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, राज्यामध्ये जो विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे, एक वार पुन्हा त्याला कसं स्थिर करावं. आणि म्हणून प्रियांनो, दाविदाच्या जीवनामधला, त्याच्या कारकिर्दीमधला हा जो मधला भाग आहे, हा संघर्षाने भरलेला आम्हाला पाहायला भेटतो. आणि दाविदाच्या या संघर्षामधून आज जे परमेश्वराचं वचन आहे त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, की जे आम्हाला दैवी न्याय शिकवणारं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून जो पहिला भाग आम्ही त्यामधला पाहत आहोत ते म्हणजे दाविदाचं पाप, दाविदाने केलेलं पाप. किती पाप केलेत दाविदाने? किती पाप केलेत? 11वा अध्याय वाचला तुम्ही? 2 शमूएल 11वा अध्याय. किती पाप त्या ठिकाणी दिसतात? 2 गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने दिसतात. एक, बतशेबे बरोबर त्याने केलेला व्यभिचार, आणि दुसरी गोष्ट तिचा पती उरिया हित्ती याचा त्याने केलेला घात, खून. या 2 गोष्टी आम्हाला दाविदाच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात. 11व्या अध्यायामध्ये तुम्हाला या 2ही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, दाविदाने हे जे पाप या ठिकाणी केलं, बतशेबे बरोबर जे पाप दाविदाने केलं, आम्हाला त्याची सुरुवात कुठून पाहायला भेटते? आम्हाला त्याची सुरुवात पाहायला भेटते पाहण्याच्या द्वारे. तुम्ही जर 11वा अध्याय जर तुम्ही वाचला, बतशेबे बरोबरचं जे पाप दाविदाने केलेलं आहे, जो व्यभिचार त्याने केलेला आहे, जर ती घटना तुम्ही वाचली तर तुम्हाला दिसून येईल की दाविदाने पाहिलं आणि मग त्याने मनामध्ये विचार केला आणि त्याप्रमाणे त्याने केलं. प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की मानवी जीवनामध्ये पाप शिरण्याचा हा एक सर्वात मोठा भाग आम्हाला पाहायला भेटतं. तुम्ही जर एदेन बागेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्याही ठिकाणी हवेने पहिले काय केलं? ते फळ तिने पाहिलं आणि मग ते फळ तिने पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये तिने विचार केला, तिला जे सांगण्यात आलं तिने विचार केला आणि मग तिने ते फळ खाऊन घेतलं आणि आपल्या पतीला देखील दिलं. याही ठिकाणी दावीद काय करत आहे? दावीद त्या गच्चीवरून त्या बतशेबेकडे तो पाहत आहे आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे विचार आलेत त्या विचारांप्रमाणे त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रियांनो, आणि म्हणून हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये पाप कसं शिरतं पाहणे आणि मनामध्ये विचार करणे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन काय सांगतं की वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. पाप एकदम घडत नाही. पाप घडण्याच्या आधी काहीतरी घडामोडी किंवा काहीतरी त्या ठिकाणी होत असतं आणि त्यामधला मुख्य भाग आहे पाहणे, मनामध्ये विचार करणे. आमची मन जी आहेत ना, युद्धभूमी आहेत प्रियांनो. आमची मन जी आहेत ना, बॅटल ग्राउंड्स ते आहेत, युद्धभूमी ती आहे की ज्या ठिकाणी पाप करायचं की नाही, हे चूक आहे मी कसं करू, हे वाईट आहे मी ते कसं करू, हे देवाला आवडत नाही मी कसं करू, संघर्ष या ठिकाणी सुरू असतो प्रियांनो. संघर्ष या ठिकाणी सुरू असतो आणि जी व्यक्ती
हृदयामधल्या मनामधल्या संघर्षावरती विजयी होते ती पापावरती विजय मिळवते. जी व्यक्ती मनामधल्या या संघर्षाला बळी पडते ती व्यक्ती कृतीतूनही पाप करते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं माहितीये? प्रभू येशू ख्रिस्त, जर तुम्ही त्या डोंगरावरील प्रवचनाकडे गेलात तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा डोळा शरीराचा काय आहे? दिवा आहे. जर तुमचा डोळा निर्दोष असेल तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय आहे. बारीक, अगदी बारीक, किती खोलवर आमच्या प्रभूला माहित आहे की पाप कसं शिरतं. का बरं प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की जुन्या करारात सांगितलं होतं काय, परंतु मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तुमच्या मनामध्ये विचारही केला तरी तुम्ही ते पाप केलं आहे. जर तुम्ही एखाद्याकडं वाईट दृष्टीने पाहिलं, तुम्ही तुमच्या मनामध्ये तो व्यभिचार केला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की त्या ठिकाणी जर आम्ही त्या वाईट विचारांना संपवलं तर आम्ही पाप करणार नाही. ते विचार आमच्या मनामध्ये घोळत असतानाच आम्हाला परमेश्वराचे शब्द आठवावेत की मी मनात विचार करत आहे, मी व्यभिचार करत आहे. मी त्या ठिकाणी सावध होऊन जायला पाहिजे. या ठिकाणी प्रियांनो, ज्या वेळेस दावीद त्या गच्चीवरती फिरतोय, तो पाहतो आणि मग त्या जे विचार त्याच्या मनामध्ये येतात त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी बत्शेबे बरोबर पाप तो त्या ठिकाणी करतो. आणि मग आम्हाला माहिती आहे की पाप हे काही आम्ही करून टाकलं, आम्ही पाप केलं, आता काही नाही असं होत नसतं प्रियांनो. परमेश्वर न्यायी आहे. परमेश्वर न्यायी आहे. ज्यावेळेस ती बत्शेबा त्याला सांगते की आता मला गर्भ राहिलेला आहे, आता दावीद दुसऱ्या पापाकडे वळालेला आहे. आणि आता काय करतोय तो? त्या उरिया हित्तीला त्या युद्धभूमीवरून तो बोलावतो. त्याचा प्रयत्न आहे की त्याने आपल्या पत्नीकडे जावं, परंतु उरिया हित्ती जो आहे ना, मला असं वाटतं तो दाविदापेक्षाही जास्त प्रामाणिक आहे. शाऊल काय म्हणाला दाविदाला? शाऊल दाविदाला म्हणाला की तू माझ्याहून अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी भलाईने वागलास, मी तर तुझ्याशी दुष्टाईने वागलो. या ठिकाणी उरिया हित्ती आहे, दावीद आहे. दावीद त्याचं पाप लपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्या उरिया हित्तीला बोलावून तो त्या आपल्या पत्नीकडे त्याला पाठवत आहे. परंतु उरिया हित्ती काय म्हणतो माहितीये का? कोश तिथं आहे, सैन्य तिथं आहे, माझा धनी यवाब तिथं आहे आणि मी माझ्या पत्नीकडे जावं का? मी माझ्या घरी जाऊन निजावं का? हे माझ्याकडून न घडो, हे माझ्याकडून न घडो. दाविदापेक्षाही जास्त प्रामाणिक मला त्या ठिकाणी उरिया हित्ती त्या ठिकाणी दिसत आहे प्रियांनो. त्याने ते न केल्यामुळं, तो त्या ठिकाणी न गेल्यामुळं दाविदाने आता दुसरी योजना त्या ठिकाणी आखली. काय आहे दुसरी योजना? त्याच्याच हातामध्ये पत्र पाठवलं यवाबासाठी की याला युद्धभूमीच्या अगदी तोंडाशी घेऊन जा आणि तुम्ही माग सरका. म्हणजे काय होईल? उरिया हित्ती त्या ठिकाणी मरण पावेल. आणि आम्ही पाहतो की दाविदाची ही जी दुसरी योजना आहे ना, उरिया हित्तीचा वध करणे, त्याचा घात करणे, यामध्ये दाविदाला यश आलं आणि उरिया हित्ती जो आहे त्या ठिकाणी मरण पावला. दाविदाला असं वाटलं असेल ना, झालं, संपलं बाबा, वाचलो मी, कोणी पाहिलं नाही, कोणाला काही कळालं नाही. परंतु परमेश्वर देवबाप पाहतोय. परमेश्वर देवबापाचं लक्ष प्रत्येक गोष्टीकडे लागलेलं आहे. काय परिणाम झाला प्रियांनो या गोष्टींचा? काय परिणाम झाला या गोष्टींचा? या गोष्टींचा परिणाम हा झाला की मी जे तुम्हाला सांगितलं, परमेश्वर न्याय करणारा परमेश्वर आहे. त्याच्यापासून कुठल्याही गोष्टी लपलेल्या नाहीयेत. मनुष्य करून विसरून जाईल, मनुष्य बोलून विसरून जाईल, परंतु परमेश्वराकडे नमूद केलेल्या आहेत सर्व गोष्टी. परमेश्वर देवबापाने सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडं आणि माझ्याकडं आहे. आणि म्हणून दाविदाने हे जे पातक त्या ठिकाणी केलं, त्यामुळं देवाचा न्याय त्याच्यावरती आला. जर तुम्ही 12 ते 18 ही अध्याय जर वाचलीत,
12 ते 18 अध्याय. 10व्या अध्यायामध्ये दाविदाचे विजय, 11व्या अध्यायामध्ये त्याचं पातक आहे आणि मग 12व्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत काय आहे त्या ठिकाणी देवाचा न्याय दाविदाच्यावर आलेला आम्ही पाहतो. आणि त्याचे जे प्रकार आहेत 4 प्रकार त्याचे आहेत. नाथानाच्या द्वारे, नाथान संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने केलेलं ताडण त्या ठिकाणी आहे. दाविदाचा जो पुत्र आहे त्याचं जे लेकरू आहे त्याच्या मृत्यूद्वारे आणि अनमोल याच्या भ्रष्टतेद्वारे आणि अपशालोमाचे बंड, या प्रकारे दाविदावरती न्याय त्या ठिकाणी आला. आपण वाचूया त्यामधली काही वचने. 12वा अध्याय आणि त्यामधून नाथान संदेष्टाने दाविदाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्हाला पुढं त्या ठिकाणी पाहायला भेटतात. 9 ते 12. मध्ये नाथान संदेष्टा जो आहे दाविदाला काय म्हणतो, तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरिया हित्ती याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरियाचा अमोन्यांच्या तलवारीने वध करविलास. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही. है ना, देवाच्या न्यायाचे शब्द नाथान संदेष्टा या ठिकाणी सांगत आहे की तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस. परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन, तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्याला देईन, तो या सूर्या देखत त्याचे अब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्रायला देखत या सूर्या देखत करीन. दावीद नाथानाला म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदाला म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरणार नाहीस. तरी काय म्हणतो तो, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करायला निमित्त दिले आहेस. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. किती गोष्टी नाथान संदेष्टाने दाविदाला सांगितल्या. तुझ्याच घरातून तुझ्यावरती अरिष्ट येईल, तलवार तुझं घर सोडणार नाही, तुझा पुत्र मरण पावेल. आणि मग जर तुम्ही 12वा अध्याय 15 ते 19 ही वचने जर वाचले तर दाविदाने केलेल्या पापामुळं ज्या बाळाचा जन्म झाला त्या बाळाचा मृत्यू आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि जर तुम्ही तो प्रसंग जर तुम्ही वाचला ना 15 ते 19, तुम्हाला समजेल की दावीद परमेश्वराच्या समोर कशी काकुळत करतो, तो परमेश्वराच्या समोर कशी विनवणी करतो. परंतु परमेश्वराचा न्याय, प्रियांनो, परमेश्वर न्यायी आहे. परमेश्वर जेवढं प्रेम करतो, परमेश्वर जेवढी दया करतो, परमेश्वर जेवढी कृपा करतो, परमेश्वर जेवढी संधी देतो, त्याचा न्याय देखील तेवढाच भयंकर आहे, तेवढाच कठीण आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या न्यायामध्ये सापडणे मित्रांनो फार कठीण आहे. परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे. त्यानंतर जर तुम्ही 13वा अध्याय वाचला तर या 13व्या अध्यायामध्ये दाविदाचा पुत्र अमोन जो आहे त्याने केलेलं पातक आम्हाला पाहायला भेटतं. दाविदाने पाप केलं, त्याच्या मुलानेही तेच केलं. अमोन आणि तामार यांचा जो तो प्रसंग आहे, ती जी घटना आहे ती देखील पवित्र शास्त्रात सांगितलेली आहे. प्रियांनो, काही जण पवित्र शास्त्र वाचत असताना असे जे प्रसंग आहेत, अशा ज्या घटना आहेत त्यांना वाचायला संकोच वाटतो. काही लोक ह्याच्यावरती प्रश्न निर्माण करतात, परंतु पवित्र शास्त्र हे अगदी स्पष्ट आहे. जे आहे ते सांगणारं आणि त्याचे परिणाम काय होतात हे दाखवणारं आहे. बापाने जे पाप केलं, जो व्यभिचार केला, तशाच प्रकारचं कृत्य त्याचा पुत्र देखील करत आहे. परमेश्वर देवबापाने जे सांगितलं, तो जो न्याय परमेश्वराचा आहे
तो आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि म्हणून जी सर्व वडील वर्ग आहेत, आम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला फार सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही केलेल्या गोष्टी कोणाला समजत नाही, कोणाला कळत नाही, परमेश्वर देवबाप पाहतोय. जर त्याच गोष्टी आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये जर आम्हाला पाहायला भेटल्यात ना, तर यापेक्षा मोठं दुःख आमच्यासाठी काही नसेल. जेव्हा एक वडील व्यसनाधीन आहे, कालांतराने जेव्हा त्याचाच पुत्र, त्याचीच लेकरं त्या व्यसनाधीन असतात ना, मग रडायला येतं. परंतु वेळ निघून गेलेली असते. आम्ही केलेले वाईट कृत्य, आम्ही केलेली पातकं जेव्हा आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ना, आम्हाला रडायला येतं. जर आम्हाला रडायला नको ना, तर आम्हाला सावध व्हायला पाहिजे. जी लेकरं आमच्या घरामध्ये लहानाची मोठी होत आहेत, प्रियांनो लक्षात ठेवा, परमेश्वर न्यायी परमेश्वर आहे. आम्हाला फार सांभाळण्याचे, आम्हाला फार सावधगिरीने परमेश्वराच्या समोर चालण्याची गरज आहे. त्यानंतर 15 ते 18 अध्याय अबशालोमाने केलेलं बंड आहे. मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट आणेल. अम्मोनाने अबशालोमाची बहीण तामार हिला भ्रष्ट केलं. अबशालोमाने अम्मोनाचा वध केला, पळून गेला, वापस आला, परत दाविदाविरुद्ध, आपल्या बापाविरुद्ध बंड केला. तुझ्याच घरातून अरिष्ट तुझ्यावरती येईल. दावीद आपला पुत्र अबशालोम याच्या भीतीने पळून गेला. त्याला लपावं लागलं. का बरं? पाप. आदाम हवा पाप करतात आणि लपतात. पाप तुम्हाला पळायला, लपायला लावतं. प्रियांनो, जर आम्हाला धैर्याने, हिमतीने, खंबीरपणे जर उभं राहायला पाहिजे, तर या पापमय गोष्टींना, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींना विरोध करायला आम्हाला शिकावं लागेल. आम्हाला त्या गोष्टींना नाही म्हणावं लागेल. तरच तुम्ही आणि मी खंबीरपणे आपल्या जीवनामध्ये उभं राहू शकतो. आणि 15 ते 18 ही अध्याय तुम्हाला अबशालोमाने कसा बंड केला, तो कसा आपल्या बापाच्या विरोधात उभा राहिला, आणि मग त्या ठिकाणी काय काय गोष्टी घडल्या, आणि अबशालोमाचा वध त्या ठिकाणी कसा झाला, अबशालोमाने केलेलं बंड कसं मोडून काढण्यात आलं, हे सर्व तुम्हाला या अध्यायांमध्ये पाहायला भेटतं. प्रियांनो, दाविदाचं पातक आणि दैवी न्याय 10 ते 18 या अध्यायांमध्ये मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. मग काय बोध आहे? आज काय बोध घेऊन आम्ही या ठिकाणाहून जाणार आहोत? आज आम्हाला परमेश्वराचं वचन काय सांगतं? प्रियांनो, पहिला बोध आमच्यासाठी हा आहे की आम्हाला सावध राहायचं आहे. आम्ही काय पाहत आहोत आणि आम्ही कोणत्या विचारांना आपल्या मनामध्ये जागा देत आहोत. प्रारंभी आम्हाला असं वाटेल की काही होत नाही, माझ्या नियंत्रणामध्ये आहे. परंतु जर आम्ही बेसावध राहिलो, तर आम्ही काय पाहत आहोत आणि आम्ही कोणत्या विचारांना स्थान देत आहोत, आम्ही न कळत त्यांचे गुलाम होऊन जाऊ. आम्ही न कळत त्यांचे गुलाम होऊन जाऊ. आणि म्हणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. प्रियांनो, आम्ही देवापासून लपू शकत नाही. हा दुसरा बोध आहे. कायनालाही वाटलं होतं ना की कोणीच मला पाहिलं नाही, हाबेलाचा वध करून टाकला, मला कोणीच पाहिलं नाही. परमेश्वर विचारतो कुठे आहे? मला काय माहित कुठे आहे तो. परमेश्वराने तर पाहिलं. त्या हाबेलाचं रक्त त्या जमिनीतून ओरड करत आहे. परमेश्वराने तर कायनाला पाहून घेतलं. परमेश्वराने दाविदालाही पाहून घेतलं होतं की तो काय करत आहे. तोच परमेश्वर तुम्हाला असं वाटतं का की आपल्या संबंधाने डोळे बंद करेल? तो तुमच्या आणि माझ्या संबंधाने डोळे बंद करेल असं वाटतं का? नाही. जर त्याने कायनाला दोष दिला, जर त्याने दाविदाला दोष दिला, जर तुम्ही आणि मी त्याच्या दृष्टीत जर अशा कृत्यांमध्ये किंवा त्याला न आवडणाऱ्या कृत्यांमध्ये सापडलो, तर तो आमच्याही संबंधाने डोळे झाक करणार नाही. त्याचा न्याय आमच्यावरती येईल. प्रियांनो, आम्ही परमेश्वरापासून लपू शकत नाही, हे नेहमी आम्ही लक्षात ठेवावं. आम्ही दैवी न्याय विसरू नये. आम्ही दैवी न्याय विसरू नये. आणि शेवटचा जो बोध या विभागामधून आमच्यासाठी आहे की संघर्षामध्ये देवाला बिलगून राहा.
संघर्षामध्ये देवाला बिलगून राहा. मी तुम्हाला सांगितलं हा जो मधला विभाग आहे दाविदाचा संघर्षाचा विभाग आहे. संघर्षाचा विभाग आहे. ज्यावेळेस तो आध्यात्मिक संघर्ष करतोय, ज्यावेळेस तो पापात पडलेला आहे, त्याने केलेला पश्चाताप तुम्ही आठवू शकता. दाविदाचा पश्चाताप, जेव्हा तो आध्यात्मिक संघर्ष करतो ना, पश्चातापी हृदय घेऊन तो परमेश्वराच्या समोर येतो. जर आम्ही आध्यात्मिक संघर्ष करत आहोत, जर पापाबरोबर तुम्ही झगडत आहात, तर पश्चातापी हृदय त्या ठिकाणी आमच्यासाठी महत्वाचं आहे. जर तुम्ही भावनिक संघर्षामध्ये आहात, भावनिक संघर्ष, इमोशनली जर तुम्ही डिस्टर्ब आहात, डिप्रेस होत आहात, भावनिक स्तरावरती जर तुम्ही संघर्ष करत आहात, दाविदाने देखील केला. मी तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस नाथानाने सांगितलं की तुझा पुत्र खात्रीने मरेल, दाविदाने काय केलं माहितीये ना? उपवास केला, प्रार्थनेत आहे, प्रार्थना करत आहे, परमेश्वराच्या समोर तो आहे. त्याचे लोक त्याला येऊन म्हणतात की चल चल जेवून घे, उठ. तो उठायला तयारच नाही. प्रार्थना प्रार्थना त्या ठिकाणी करत आहे, उपवास प्रार्थना करत आहे. लेकरू मरण पावलं, ते बाळ मरण पावलं. मग आता दाविदाच्या लोकांना भय वाटलं की त्याला कसं सांगावं. ते बाळ जिवंत होतं तर त्याची ही परिस्थिती, ते बाळ मरण पावलं हे त्याला सांगितलं तर तो काय करेल. त्याला सांगण्याचं धैर्य त्या ठिकाणी होत नव्हतं. आपल्या लोकांच्या हालचालीवरून, त्यांच्या कुजबुजीवरून दाविदाने ओळखून घेतलं की आता मुलगा मरण पावलेला आहे. मग उठला, आंघोळ केली, कपडे घातले, आराधना केली, जेवण त्या ठिकाणी त्याने केलं, आराधना केली. ज्यावेळेस तुम्ही भावनिक संघर्ष करत आहात ना, ज्यावेळेस तुम्ही इमोशनली डिस्टर्ब आहात ना, भावनिक संघर्षामध्ये आराधनेकडे लक्ष द्या. परमेश्वराची भक्ती करा, परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराच्या समवेत वेळ घालवा. बरेच लोक निराश होऊन जातात, परंतु निराश होण्याची आवश्यकता नाहीये. भावनिक संघर्षात आहात, भक्तीमध्ये जा, परमेश्वराच्या आणखीन जवळ जा, त्याची आणखीन आराधना करा. परमेश्वराचं अद्भुत काम तुम्हाला तुमच्या जीवनात मिळेल. ज्यावेळेस तुम्ही शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने संघर्ष करत आहात, परमेश्वरावरती अवलंबून राहा. दाविदाच्या जीवनात तुम्हाला तेच दिसतं. जेवढ्यांदा शाऊलापासून पळाला, परमेश्वरावर अवलंबून आहे. युद्धाचा प्रसंग आहे, परमेश्वरावर अवलंबून आहे. अबशालोमापासून पळाला, त्याने लिहिलेलं स्तोत्र 3 वाचा, परमेश्वरावर अवलंबून आहे. तुमच्या मानसिक आणि शारीरिक संघर्षामध्ये परमेश्वरावरती अवलंबून राहा. ज्यावेळेस आम्ही आमच्या संघर्षामध्ये परमेश्वराला बिलगून राहतो, परमेश्वराचं मोठं काम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. प्रियांनो, परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे तुम्हास आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि जे आज परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकरिता आलेलं आहे, ते परमेश्वराचं वचन आज आम्हाला कोणत्या गोष्टींसाठी उत्तेजन देत आहे, त्याला आमच्या अंतःकरणाच्या खोलवर आपण उतरवूया. आपले डोळे आपण बंद करत असताना आज तो परमेश्वर माझ्यासोबत काय बोलत आहे, तो माझ्यासोबत काय बोलत आहे, तो माझ्यासोबत काय बोलत आहे. आध्यात्मिक संघर्ष आम्ही काय पाहतो आणि आमच्या मनात कोणत्या विचारांना स्थान देतो. भावनिक संघर्षात तुम्ही शरीराने मनाने दुःखी आहात काय, परमेश्वरावरती अवलंबून राहा, परमेश्वरावरती अवलंबून राहा, परमेश्वरावरती अवलंबून राहा. प्रियांनो, आज दाविदाचं पातक आणि देवाचा न्याय आम्ही पाहिला, त्यामधून जो बोध आम्हाला मिळाला, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आज देवाचा आत्मा आमच्या हृदयाशी काय बोलत आहे. जर आम्ही ते ऐकून घेतलं, जर आम्ही ते समजून घेतलं, जर आम्ही त्याचा स्वीकार केला, तर खऱ्या अर्थाने परमेश्वराचं मोठं काम आमच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळेल.
तर आमच्या जीवनामधली बंधनं तुटल्या जातील, आमची व्यसनं सुटून जातील, आमच्या जीवनामधली पाप हे निघून जातील. आणि जर आम्ही आजही ऐकणार नाही, जर आजही आम्ही आमची मनं कठीण करणार, तर मग दैवी न्यायासाठी आम्ही तयार असावं. दैवी न्यायासाठी आम्ही तयार असावं. प्रभू देव बापा, तू आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, तू आमचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, तुझ्या वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर एक गीत आपण गाऊया, आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.